हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची मराठी सेंटेन्सेस बोलत असतो त्याच मराठी वाक्यांचे म्हणजेच मराठी सेंटेन्सेसचे इंग्रजीमध्ये रूपांतर, त्याचा काळ बघून आणि त्याच्या स्ट्रक्चरनुसार म्हणजे इंग्रजीमध्ये त्याचे स्ट्रक्चर कसे असेल त्यानुसार आपण या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथे बघा, आता मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मी इथे लग्नाला आलेले आहे. बघा, अशा प्रकारचं सेंटेन्स आता या सीझनमध्ये आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की मी इथे लग्नाला आलेले आहे. मग आता सर्वात आधी एखाद्या मराठी वाक्याचं जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतो तेव्हा काय बघायचं असते, तर ते मराठी वाक्य आधी कोणत्या काळातलं आहे ते बघायचं. मग आता इथे बघा, सर्वात शेवटचा शब्द आहे आहे नाही. आहे म्हटलं म्हणजेच हा वर्तमान काळ आहे आणि ते काय दिलेलं आहे की मी इथे लग्नाला आलेले आहे म्हणजेच येऊन गेलेले आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच वर्तमान काळ आहे आणि क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहे मराठीतलं ते पूर्ण वर्तमान काळातलं आहे, त्यालाच आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो. मग आता काळ समजला की तुम्हाला त्या काळातली मग इंग्रजीतील रचना कशी असते ते माहिती असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही या मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकणार नाही. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये इंग्रजीत रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहू. तर सर्वात आधी तर आपण इंग्रजीमध्ये काय घेत असतो, सब्जेक्ट म्हणजेच त्याला मराठीतून आपण कर्ता म्हणतो. त्यानंतर घ्यायचं असते ह्याव किंवा हॅज. आता इथे हा वर्तमान काळ आहे म्हणून आपण ह्याव किंवा हॅज वापरतो. जर इथे भूतकाळ असता तर आपण इथे हॅड घेतलं असतं, हे लक्षात ठेवायचं. मग आता वर्तमान काळ आहे म्हणून कर्ता बघून ह्याव किंवा हॅज हे वापरायचं असतं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते जे काही क्रियापद असेल मराठी वाक्यामध्ये त्या क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचं असते, त्यालाच V3 फॉर्म असं म्हणतात. आणि सर्वात शेवटी मग घ्यायचं असते ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. बघा, अशा प्रकारे मग पूर्ण वर्तमान काळामध्ये इंग्रजीत रचना असते आणि हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे मराठीतलं. आता यानुसारच आपण हे वाक्य आता इथे इंग्रजीत ट्रान्सलेशन करू, त्यामुळे तुम्हाला अगदी क्लिअर होईल की एखादं मराठी वाक्य इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार कसं ट्रान्सलेट केलं जातं. सर्वात आधी तर आता इथे सब्जेक्ट दिलेला आहे, मग सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणजेच काय, जो क्रिया करतो तो. मग आता इथे आहे मी. मग मीला इंग्रजीत आपण काय म्हणतो, काय वापरतो शब्द आय. मग बघा, आता आय नंतर आपण काय वापरत असतो, ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, ह्याव. आय ह्याव. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V3 फॉर्म म्हणजेच इथे जे क्रियापद असेल त्या क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप वापरायचं आहे. मग इथे क्रियापद आहे आलेले म्हणजेच येणे. मग येणे यासाठी आपण इंग्रजीमध्ये कम हा शब्द वापरतो. मग त्याचं तिसरं रूप, पहिलं रूप असते कम, दुसरं रूप असते केम आणि तिसरं रूप असते परत कम. आय हॅव कम. नंतर आता इथे काय दिलेलं आहे, इथे म्हणजेच ऑब्जेक्ट. कुठे आलेले आहेत तर इथे, म्हणून इथेसाठी आपण काय वापरतो इंग्रजीत, हियर. आय हॅव कम हियर. मी इथे आलेले आहे. कशाकरता आलेले आहे, काय दिलेले आहे, लग्नाला किंवा लग्नाकरता असं सुद्धा आपण बोलतो. मग करिता यासाठी आपण फॉर हा शब्द वापरतो इंग्रजीत, फॉर द मॅरेज, लग्नासाठी मॅरेज. बघा, अशा प्रकारे हे वाक्य जर तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असलं तर अगदी सहजरित्या म्हणजे वाक्य कोणत्या काळातलं आहे ते आधी ओळखायचं, त्याचं स्ट्रक्चर लक्षात पाहिजे, त्यानुसार तुम्ही अगदी सहजरित्या हे वाक्य मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. इथे चूक होणारच नाही मग तुमची. म्हणजेच आय हॅव कम हियर फॉर द मॅरेज, मी इथे लग्नाला आलेले आहे. आता बघा, आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, तू आंबा खाल्ला का. बघा, हे सेंटेन्ससुद्धा आपण या सीझनमध्ये आता बऱ्याच वेळेला लहान मुलाला विचारतो की तू आंबा खाल्ला का, कसा लागला मग आंबा. अशा प्रकारचे वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग सर्वात आधी हा प्रश्न आहे. मग हा प्रश्न कोणत्या काळातला आहे त्याआधी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग आता खाल्ला का म्हणजेच क्रिया होऊन गेलेली आहे आणि खाल्ला का म्हणजेच हे भूतकाळातला प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे तो भूतकाळातला आहे, साध्या भूतकाळातला प्रश्न आहे. मग आता साध्या भूतकाळामध्ये जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याची रचना कशी असते ते आपल्याला ती माहिती पाहिजे. मग त्यासाठी इथे मी आधी त्याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना लिहिणार आहे. तर सर्वात आधी आपण काय घेत असतो की भूतकाळातलं जे सहाय्यकारी क्रियापद असते ते सुरुवातीला आपण घेत असतो, ते आहे डीड. भूतकाळातलं डीड हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर घ्यायचं असते सब्जेक्ट.
म्हणजेच काय, करता. त्यानंतर इथे डीड आल्यामुळे इथे आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेत असतो, हे लक्षात ठेवायचं. कारण भूतकाळ जर असला तर आपण क्रियापदाचं दुसरे रूप वापरतो, पण इथे प्रश्न विचारताना आपण सुरुवातीला डीड हे सहाय्यकारी क्रियापद विचारलं आहे. डीड आल्यामुळे इथे येणारा क्रियापद हे V1 फॉर्ममध्ये येते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सर्वात शेवटी काय येणार आहे, ऑब्जेक्ट बघा, आणि मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे त्याचं स्ट्रक्चर रचना असणार आहे. मग आता सर्वात आधी तर आपण घेऊ डीड. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे, तूसाठी आपण इंग्रजीत वापरतो यू, डीड यू. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे. मग क्रियापद कोणता आहे, खाल्ला, म्हणजेच इथे मूळ क्रियापद खाणे हे आहे. मग खाणे यासाठी आपण काय वापरतो, ईट. ईट हे V1 फॉर्ममध्येच आहे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, डीड यू इट. बघा, नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, म्हणजे काय खाल्ला का असं विचारलं. इथे कोणावर क्रिया झालेली आहे, आंबा. आंबा खाल्ला का असं विचारलं गेलेलं आहे, म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, ऑब्जेक्ट. डीड यू इट ए मँगो. बघा, अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो इंग्रजीत ट्रान्सलेट झालेला. आता इथे आंबाऐवजी तुम्ही दुसरा कोणताही पदार्थ किंवा फळ वापरू शकता आणि फक्त मग इथे तो बदल करायचा आहे. किंवा आईस्क्रीम खाल्ले का, तू आईस्क्रीम खाल्ले का, मग इथे आईस्क्रीम टाकावं लागेल तुम्हाला. किंवा जे काही फळ असेल ते मग इथे चेंज करून तुम्हाला लिहावं लागेल. आता बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे, उसाचा रस खूपच गोड आहे. बघा, आता अशा प्रकारचं सेंटेन्सही आपण आता या सीझनमध्ये बऱ्याच वेळेला बोलतो, गोड असला उसाचा रस तर. मग आता हे जे सेंटेन्स आहे ते सुद्धा आहे, हे क्रियापद आहे, म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे ते वर्तमान काळातलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे हे सिम्पल सेंटेन्स आहे, म्हणजे हे कोणत्याही टेन्समधलं सेंटेन्स नाही आहे, पण प्रेझेंट कॅटेगरीमधलं हे सिम्पल सेंटेन्स आहे. कारण इथे ॲक्शन झालेली आहे का, कर्त्याने कोणतीही ॲक्शन केलेली आहे का, नाही. म्हणून अशा वेळेला याची रचना ही थोडी वेगळ्या प्रकारे असते, ती आपण बघू. सिम्पल सेंटेन्स आहे प्रेझेंट कॅटेगरीमधलं. मग आपण इथे सर्वात आधी तर नेहमीसारखं इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ताच घेणार आहोत. त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेत असतो आहे या क्रियापदासाठी. मग त्यासाठी आपण काय घेणार आहोत, क्रियापद वर्तमान काळातलं सब्जेक्टनुसार घ्यायचं असते तुम्हाला, एम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य क्रियापद सब्जेक्ट बघू. आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट. अशा प्रकारे ह्या वाक्याची मग रचना असते. मग आता सब्जेक्ट म्हणजेच हा उसाचा रस आहे. मग उसाचा रस यासाठी आपण शुगर केन, उसासाठी शब्द वापरतो म्हणून आपण तो घेणार आहोत, शुगर केन. आणि रससाठी ज्यूस. बघा, शुगर केन ज्यूस. मग यानंतर कोणतं सहाय्यकारी क्रियापद येणार आहे, इज हे, कारण हे एकवचनी आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, शुगर केन ज्यूस इज. आता इथे ऑब्जेक्ट तर नाही आहे, पण दुसरे शब्द इथे राहिलेले आहेत. खूपच गोड उसाचा रस आहे. काय आहे, खूपच गोड. मग खूपसाठी आपण व्हेरी हा शब्द वापरतो आणि गोडसाठी आपण स्वीट हा शब्द वापरतो. बघा, अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. शुगर केन ज्यूस इज व्हेरी स्वीट. उसाचा रस खूपच गोड आहे. अशा प्रकारे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, त्याने आंबा खाल्लेला आहे. बघा, आपण विचारतो की तू आंबा खाल्ला का, मग दुसरी एखादी व्यक्ती घरातलीच काय म्हणते की हो त्याने आंबा खाल्लेला आहे. हे सेंटेन्ससुद्धा आपण आता बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग आता हे सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे ते सर्वात आधी ओळखायचं. त्याने आंबा खाल्लेला आहे. आहे म्हटलं म्हणजेच इथे वर्तमान काळ आहे. आणि खाल्लेला आहे म्हणजे खाण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे. खाल्लेला आहे म्हणजेच खाऊन झालेला आहे, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. कोणत्या काळात, वर्तमान काळात. म्हणजेच हे वाक्यसुद्धा कोणत्या काळातलं आहे, पूर्ण वर्तमान काळातलं. त्यालाच आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणत असतो. मग आता याची रचना आपण वरसुद्धा पाहिलेली आहे की कशी असते, पण आपण इथे परत लिहिणार आहोत. मी परत लिहिणार आहे इथे. सर्वात आधी तर घ्यायचा असतो सब्जेक्ट. त्यानंतर आपल्याला पूर्ण काळामध्ये वर्तमान काळ पूर्ण आहे त्यासाठी आपण हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. त्यानंतर आपल्याला काय वापरायचं असते, क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच V3 फॉर्म. आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्ण काळ असेल, मग तो पूर्ण वर्तमान काळ असेल, पूर्ण भूतकाळ असेल किंवा पूर्ण भविष्यकाळ असेल, त्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप असे वापरले जाते. हे लक्षात ठेवायचं. आता सब्जेक्ट कोणता आहे या वाक्यामध्ये, तर त्याने.
मग त्यासाठी आपण काय शब्द वापरत असतो इंग्रजीत? ही हा एकवचनी करता आहे, मग त्यासाठी आपण हॅज वापरत असतो. म्हणजे ही नंतर आपण काय घेणार आहोत? हॅज. त्यानंतर V3 फॉर्म म्हणजे क्रियापद कोणतं आहे मग? खाल्लेला. म्हणजेच मूळ क्रियापद आहे खाणे. मग त्याचं तिसरं रूप ईट, दुसरं रूप आहे एट, तिसरं रूप आहे इटन, EATN, इटन, खाल्लेला. ही हॅज इटन, त्याने खाल्लेला आहे. काय खाल्लेला आहे? ऑब्जेक्ट काय आहे? आंबा. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? ही हॅज इटन ए मँगो. बघा, अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत मग ट्रान्सलेट झालेलं आहे. ही हॅज इटन ए मँगो. बघा, आता वर जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण सेंटेन्सेस घेतलेले आहेत ते वेगवेगळ्या काळातली आहेत. आता मग तुम्ही जर एखादं वाक्य मराठीतलं इंग्रजीत तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला टेन्स माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या टेन्सची वेगवेगळ्या काळातली रचना कशी असते ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी संपूर्ण जे 12 काळ आहेत त्या 12 काळांवरती त्याच्या व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये स्ट्रक्चरनुसार वाक्याचं मराठी वाक्यांचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशनसुद्धा केलेलं आहे. तेव्हा ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मराठी वाक्य ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येईल. आता हे जे शेवटचं वाक्य आहे बघा, बाजारात आंबे आलेले आहेत. आता हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे ते तुम्ही ओळखायचं आहे आणि त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही ट्रान्सलेशन बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या काळातल्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये जे आपण ट्रान्सलेशन केलेले आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या मराठी वाक्याचं सुद्धा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहा. ते ट्रान्सलेशन मी तिथे तुमचं चेक करणार आहे. तेव्हा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.